तर आज आम्ही आलो पालीला. मागे गणेशोत्सव जे आहे त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही भेटीला आलो, इकडे बाप्पांच्या भेटीला आलो. तर जवळजवळ मी तर 3 वर्षानंतर आलो आहे आज. आणि हे गावात माझे सोबत आहेत सगळे. साहिल आहे इकडं, रोहित आहे आणि इकडं बघू शकता. हो गावात सिद्ध्या कमान. आज माझा मित्र नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज भेटलेलो आहोत चांगल्या ठिकाणी. आणि मी आपले निमेश भाई तांडेल यांचा खरंच खूप मोठा फॅन आहे. तुम्ही बघितला असाल आपल्या व्हिडिओमध्ये. फॅन नाही, हा ऍक्च्युली या माझ्या पाते आहेत. मी तर पंकज फिल्टर, या माझ्या पाते आहेत आणि हा माझा मित्र आहे. आज अचानक भेटलेला आहे, काय ठरवून भेट झालेली नाही आमची. बघू शकता तुम्ही, याला ओळखता नाही, याला ओळखतात. अर्धा डझन व्हिडिओ आहेत आमच्या, त्याच्यामध्ये हा इथं तुम्ही जाऊन बघू शकता निमेश तांडेल यूट्यूब चॅनलवर. तर या ब्लॉगबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार की आज आम्ही पालीच्या उत्सवामध्ये फिरणार आहोत. तर बघूया आज थोडी किती मजा येते. माझ्यासोबत तिकडे गीत पण आहे, एकदम शांत पोरगा आहे. इकडे नाना आहे, बघू शकता तुम्ही. काही जय नाही करू शकतो नानाला. इकडे पाठी प्रज्वल आणि इकडे रोहित आहे. रोहित झोलायला नाही गेला. साहिल सुट्टी आहे तुला? साहिलला सुट्टी आहे. तर आम्ही अशी गँग आज आलेलो आहोत. बघू शकता आता मी माझ्या मित्रांसोबत इथे आहे. तर लाईट खूप आहे. आम्ही थोडं बघतोय की आम्हाला दर्शनाला लवकर जाता येते का मित्रांसोबत. थोडं शक्ती प्रदर्शनाचं काम चाललं आहे आमचा. आणि अशा तरी आम्ही दर्शनाला चाललोय आणि आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री भेटलेले आहे दोघांना. 3 मेंबर आमचे बाहेर थांबलेत. तर चला की करता नाही आली, आम्ही आलोय दर्शनाला. तर आम्ही मंदिरात आलेलो आहे आणि दर्शन आम्ही घेतला दोघांनी. पण एक गोष्टीचा लय बेकार वाटतं, आमची 3 माणसं अजून बाहेर आहेत. त्यांना चलाकीच जमली नाही करतात. त्यांना बोललो की माझ्या मागे राहा. आता ते काय करत होते काय माहिती. आलो हे बघा, ह्याच्या आधी आम्ही मागे होतो, बाहेर होतो. त्याच्या आधी अर्धा डझन आमची टीम होती. ती गेले लाईनीत राहून दर्शन घ्यायला. तर ते येतील, ते भेटतील ते वेगळे. तरी पण 3 मेंबर आमचे बाहेर आलेत. तर हा योगायोगच म्हणावा की सिद्ध आणि आम्हाला दर्शन भेटला. आणि आम्ही आता आम्ही मंदिरामध्ये आहोत. मंदिरात दर्शन घेतला. आता मी बाहेर पडतोय, बाहेर भेटतो आमच्या मित्रांना, त्यांना सांगतोय सर्व. तसंच तिथे जाऊया. कसं वाटलं दर्शन? अतिशय सुंदर अनुभव होता. वाईल्ड कार्ड एंट्री भेटली होती आम्हाला आमचे निमेश भाई तांडेल यांच्या कृपेने. तरी आपण आता यात्रेमध्ये फिरूयात, चला. कारण कसं एक काळ असा होता की मी इकडे कॉलेजला होतो. आपण सेवा पण इथे दिलेली आहे, पण ठीक आहे, आपण कधीतरी सेवा दिली असेल, कधी ना कधी आपल्याला मेवा भेटतो. तो मेवा आपल्याला भेटलेला आहे, पण अजून तिघांना भेटला नाही. दिलाय बेकार वाटते मला. आणि तिघं बाहेर वाट बघत आहेत. आपण त्यांना जाऊन भेटूया, त्यांना सांगूया तुमच्यावर पण आम्ही पाया पडलेला आहे. चला. आणि फायनली लय बरा वाटलेला आहे, कारण की त्या भेटलेली आहे. कारण की थोडासा बोलणं, आपण जे बोलतो त्याच्यावर बरीचशी कामं होतात. तो एक आमचं काम झालेलं. आम्ही एका व्यक्तीला म्हणजे ते आम्ही त्यांना बोलतो एक चांगला मित्रच बोलू शकतो, त्यांना कन्व्हिन्स केला आणि त्यांनी आमचं ऐकलं. ते बोलले की 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटानंतर आमच्या अर्धा डझनपैकी तिघांना आम्ही त्यांनी रिलीज केलेलं आहे. आणि आता ते तिघं चालले आहेत दर्शनासाठी. म्हणजे त्यांचा पण काय बोलतात त्याला, अल्पशा कालावधीमध्ये त्यांना देखील बाप्पाचं दर्शन होणार आहे. खूप बरं वाटतं. जे मग बेकार होतं. तर सिद्ध्या आपला काम ॲक्च्युली झालेलं आहे, सक्सेसफुली झालेलं आहे. ऑलरेडी आम्हाला 4 जण सोडून गेले की ते सांगितलं आम्ही लाईनीत जाणार पण दर्शन घेणार. तर ठीक आहे, त्यांच्या नशिबात तसं दर्शन होतं, आमच्या नशिबात असं दर्शन होतं. तर हा देखील एक प्रसंग आहे चांगला, लक्षात ठेवण्यासारखा प्रसंग आहे. आणि आमचा एक मित्र आहे योगेश टाकी क्वालिटीचा, त्याने बघा तुम्ही बघू शकता ही चांगली उत्तम अशी रांगोळी काढलेली आहे त्यांनी. भक्तजनांची गर्दी आपण बघू शकता. आणि फायनली सर्वांचं दर्शन झालेलं आहे. किती झालं ना दर्शन? सर्वांचं दर्शन झालं. त्याला वेळ पण वाचलं ना, आपलं टाईम पण वाचलेलं आहे. तर आपण चाललोय. तुला कसं वाटतंय असं हे दर्शन चोरून दर्शन घेतल्याबद्दल? मला 1 नंबर वाटते. काय हरकत नाही, चांगलं दर्शन भेटलं मला. नाही, पण तुला हरकत काय होती दर्शन घ्यायला? मला हरकत काय, आतमध्ये सोडत नव्हतं. चालू मी दर्शन घेतल्यानंतर कंदीपेढे घ्यायला टेस्टला मागताना पेढे घ्यायला रवी बाबू आणि माझे मित्र बघा पाठी काय करतात. बापरे,
अतिशय सुंदर पेढा आहे, खरंच अतिशय सुंदर, एकदम जास्त साखर नाही, एकदम सुंदर सुंदर पेढा आहे. खूप आवडला मला. पेढा सुंदर नव्हतो, पेढा चविष्ट असतो सिद्ध्या. आणि तुम्ही नक्की या रवीच्या इथं आणि भेट द्या त्याला रवीला. रवी तर मित्र आहे त्याची द्या तुम्ही पेढे द्यायला. आणि ते तुम्हाला ओळख सांगा आपली नक्की 10-20 रुपये कमी घेईल. आता आम्ही चाललोय. जवळजवळ पोरांनी पाव किलो पेढे नुसती टेस्टच केली असेल त्याच्या इथं. आता निघालो आम्ही फिरतोय. हे मित्र भेटतात बघा. मयूर भेटला माझा मित्र. मयूर एकदम मस्त आहे. तू कसं आहेस? बाकी पण व्हिडिओ बनवते. चलो हाय का सबस्क्राईब करा सांग जरा 1-2 जणांना. सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आता आमचा किसना आहे. हा किसना चाललाय. हो येतंय इथं येतंय. इथं व्हिडिओ चालू आहे आपल्या. काय येतंय घरी येतंय. घरी येते. कोणाचा फोन आहे? हा पप्पा. हो दहशत का दुसरं नाम पप्पा. पप्पांचा फोन आलेला आहे. पप्पा कुठे आहे? पप्पा आहे तिथे गाडी आहेत ना. गाडीत माझं तू एकटाच असेल का? आम्ही तुम्हाला सोडायला येऊ. नाही एकटा जातोय. आले तर बरा पडेल. हा चाललाय पण तुम्ही जाऊ नका कारण माझा व्हिडिओ बाकी आहे आपली. हे बघू शकता दुनिया यात्रेमध्ये दुनिया आहे. आपण बघू शकता लगभग भरपूर आहे इथे. माझ्यावर सिद्ध्या काय वाटतं तुला? तो टी शर्ट असेल पण आपल्याला तो घ्यायचाच नाही तर 200 चला पुढं. लाइटिंग बघू शकता आपण. पार्टी पुढं लाइटिंग आहे. मित्र परिवार नुसता दिपलाय तो इकडे तिकडे बघतोय. चालले सगळे मित्र भेटतात जुने कॉलेजचे. हात मिळवतात काही इशारे करतायत. काय बघतोय? मांजरीसाठी घर शोधतोय. मांजरीसाठी? हो हे कपडे ठेवण्यासाठी आहेत पण मांजरीसाठी चांगलं आहे ना. ओके. हा या सर्व फास्ट फूडच्या मार्केटमध्ये आम्ही हे खातोय. खूप गर्दी आहे. जवळजवळ फक्त पाय ठेवायला जागा आहे फक्त इथे. आणि त्याच्यामध्ये आम्ही हे करतोय. खाण्यावर कॉन्सन्ट्रेशन केलंय कारण की आता एनर्जीचा खर्च होते. त्याला रिकव्हरी पाहिजे काहीतरी. नमस्कार. अरे नमस्कार ना. अशा तऱ्हेने आम्ही परतीच्या मार्गावर चाललोय. आता घरी निघतोय. तरी पाठी आपण बघू शकतो की पालखी होती. बाप्पांची पालखी होती. पालखी चालली आता परत मंदिराकडे. आणि आता आम्ही पण चाललो आमच्या घराकडे. चला तर येतो. बाय.